मी सिद्दीक शेख, संस्थापक अध्यक्ष नवोदन संघटना. खरं तर आज तुमच्या समोर या ठिकाणी मला सांगायचं आहे की जे महाराज आहेत, महाराजांचा जो संघर्ष आहे मी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. मधुसूदन महाराज हे 2007 पासून भामचंद्र डोंगरावरती स्वतः तिथं वास्तव्यास होते. तिथली जीवसृष्टी आहे, वन आहे, जे आहे ते सर्वांचं रक्षण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये जो प्रचंड संघर्ष घडलेला आहे, त्यांच्यावरती जे काही घडलेलं आहे त्यांच्यासोबत ते मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या, परंतु तरीसुद्धा आज 29 वर्ष झाले हा महात्मा संघर्ष करतोय. आणि ज्या आपण जगद्गुरू तुकाराम महाराज यांना पूर्ण जगामध्ये नेण्यासाठी प्रयत्न करतोय, जगद्गुरू आपण ज्यांना म्हणतोय, परंतु त्या जगद्गुरूंना जिथं साक्षात्कार झाला, ती साक्षात्कार भूमी आज महाराष्ट्राला माहिती नाही, किंवा ती साक्षात्कार भूमी आज नष्ट करण्याचा प्रयत्न होतोय. आणि अशा वेळेस या महाराष्ट्रातील जर वारकरी समाज जर का जागृत झाला नाही, तर उद्या आपण जगाला सुद्धा सांगू शकत नाही की संत तुकाराम महाराजांचा साक्षात्कार इथे झाला होता. त्याच्यामुळे आपल्याला मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय की महाराजांचे 29 वर्षाचा जो संघर्ष आहे, पुन्हा कुणी येईल नाही कुणाला सांगता येत नाही. परंतु महाराजांनी ज्या पद्धतीने त्यांनी ग्रंथ लिहिले होते, मी स्वतः बघितलं होतं. त्यांना ग्रंथ लिहिलं, त्यांचं त्या ठिकाणचं योगदान बघितलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी वारंवार दौरे केले. पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, प्रत्येक ठिकाणी ते स्वतः महाराज गेले. त्यांनी जे त्याग आणि समर्पण केलेलं आहे, ती त्याग आणि समर्पणाची जी त्यांची भावना आहे ते पाहून या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि त्यांच्यासाठी आम्ही आपणावरून संघटनेच्या माध्यमातून जे जसं जसं शक्य होईल तसं मी या आंदोलनामध्ये उभारणार आहोत. परंतु मी या ठिकाणी काही सूचना करू इच्छितो की आपण सर्वांनी ह्या आंदोलनामध्ये सहभागी होत असताना ज्याला जे जमेल त्या पद्धतीने प्रत्येकाने आपलं योगदान द्यायला हवं. की सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या सारखे जे तरुण असतील त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाला पुढे नेलं पाहिजे. आणि जी लोक प्रत्यक्ष त्या ठिकाणी सहभागी होऊन आंदोलनामध्ये सहभाग नोंदवू शकतात त्यांनी सहभाग नोंदवला पाहिजे. तुकाराम महाराजांचं हे पर्यावरणाचं जे प्रेम आहे, पर्यावरणाचे त्यांनी प्रत्येक त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला दिसून येतं. वृक्षवल्ली वनचरे आम्हा सोयरे असं ते म्हणतात. तर त्यांचं जे प्रेम होतं, मी माझ्या घराकडे तुम्हाला उदाहरण सांगू इच्छितो. माझी जी मुलगी आहे ती 3 वर्षाची होती, त्यावेळेस तिचं हार्टचं ऑपरेशन झालं होतं, ओपन हार्ट सर्जरी झाली होती. आणि मला लगाव खूप ह्या डोंगरांवरती आहे. भामचंद्र म्हणा, घोडाळेश्वर म्हणा, हा लगाव आहे. तुम्ही विश्वास ठेवा नसा, आतापर्यंत 300 वेळा मी भामचंद्र डोंगरावरती गेलो, घोडाळेश्वर डोंगरावरती गेलो आहे. आणि माझी ती मुलगी आहे 3 वर्षाची, जिचं ऑपरेशन झालं होतं. ऑपरेशन झाल्यानंतर मी त्या मुलीला सुद्धा घेऊन त्या ठिकाणी मी जायचो, त्या डोंगराच्या सानिध्यात जायचो. आणि त्या 1 वर्षभराच्या त्या ठिकाणच्या माझ्या सहवासामध्ये माझ्या मुलीच्या नंतर मी 1 वर्षानंतर ज्यावेळेस सगळं टेस्टिंग केलं तर एकदम नॉर्मल आणि 100% ती ओके झाली. जे ऑपरेशन झालं, परंतु हार्ट पेशंट असताना सुद्धा त्या मुलीचं त्या डोंगराच्या सानिध्यात गेल्यानंतर ज्या पद्धतीने तिच्यावरती परिणाम झाला ते माझ्या घरातलं आहे. त्याच्यामुळे आपण ही जे काही निसर्ग आहे, निसर्ग जपणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला सर्वात महत्त्वाचा कोरोना सगळ्यांनी अनुभवलेला आहे. कोरोना सर्वांनी अनुभवलेला आहे तुम्ही सर्वांनी. तर कोरोनामध्ये सर्वात महत्त्वाचं जर काही माणसाला पाहिजे असेल तो ऑक्सिजन होता. ऑक्सिजनचे सिलेंडर भेटत नव्हते आणि त्यामुळे माणसं मरण पावत होती. आणि आज आपण हे जी डोंगर आहे त्या डोंगरावरती जी वृक्षवल्ली आहे, जी काही जीवसृष्टी आहे ती वाचवणं आपलं काम आहे. जर ते वाचेल तर आपण वाचणार आहोत. त्याच्यामुळे या ठिकाणी मी सर्वांना एवढीच विनंती करतो की महाराजांच्या पाठीमागे आपण सर्वांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आणि 10 मार्च रोजी 10 मार्चपासून हे आंदोलन आझाद मैदानावरती सुरू होणार आहे. त्यामुळे 10 मार्चच्या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अशा ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.